मॉड्यूल नंबर 2.11.05. टॉपिक नेम ICT अँड इंटरनेट. नमस्कार मित्रांनो, या मॉड्यूलमध्ये आपण ICT आणि इंटरनेट बद्दल जाणून घेणार आहोत. इंटरनेट, ईमेल अर्ज, ई-लर्निंग, डिजिटल कौशल्य ॲप, LMS साधने, भारत कौशल्य वेबसाईट. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट ही इंटरकनेक्टेड कम्प्युटर नेटवर्कची जागतिक प्रणाली आहे, जी जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांना सेवा देण्यासाठी स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल सूट वापरते, ज्याला TCP किंवा IP म्हणतात. इंटरनेट हे नेटवर्कचे नेटवर्क आहे, ज्यामध्ये लाखो खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि सरकारी नेटवर्क असतात. स्थानिक ते जागतिक व्याप्ती, जे इलेक्ट्रॉनिक, वायरलेस आणि ऑप्टिकल नेटवर्किंग तंत्राच्या विस्तृत श्रेणीद्वारे जोडलेले असतात. इंटरनेटचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो, जसे की 1. ईमेल, 2. ऑनलाइन चॅटिंग, 3. फाइल शेअरिंग आणि ट्रान्सफर, 4. मनोरंजन, 5. न्यूज ग्रुप, नेट वापरा, 6. सोशल नेटवर्किंग, 7. वेब पेजेस, 8. ब्लॉग, 9. मनोरंजक वेबसाईट. आज आपल्या जगात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात इंटरनेटला खूप महत्त्व आहे. 1. शिक्षक त्यांचे धडे पुरवण्यासाठी इंटरनेट वापरतात. अनेक प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीजनी प्रत्येकासाठी मोफत ऑनलाइन लेक्चर्स आणि अभ्यासक्रम उघडले आहेत. आज आपल्या जगात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात इंटरनेटला खूप महत्त्व आहे. 1. हे निवृत्त शिक्षकांना गरीब देशातील मुलांना वाचण्याची आणि शिकवण्याची परवानगी देते. 2. इंटरनेटच्या व्यापक वापरामुळे पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लोकांसाठी ज्ञानाचा मोठा मार्ग खुला झाला आहे. इंटरनेट अनेक प्रकारे शिक्षण वाढवते. 1. शिक्षक विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील अतिरिक्त संसाधने आणि साहित्य देऊन इंटरनेटचा वापर करू शकतात, जसे की परस्पर संवादी धडे आणि शैक्षणिक खेळ. 2. अनेक महाविद्यालयीन अभ्यासक्रम हायब्रिड मॉडेल वापरतात, जेथे अनेक धडे ऑनलाइन केले जातात, ज्यांना वर्गातील कमी बैठकांची आवश्यकता असते. इंटरनेट अनेक प्रकारे शिक्षण वाढवते. 3. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज जड पाठ्यपुस्तके घेऊन कॅम्पसमध्ये जाण्यापासून वाचवले जाते. 4. टेस्ट, होमवर्क, विद्यार्थ्यांसोबत सहयोग आणि संशोधन हे सर्व इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही संगणकावरून करता येते. 5. नॉन हायब्रिड वर्गासाठीही इंटरनेटचा वापर सामान्य अभ्यासाव्यतिरिक्त केला जातो. ईमेल ॲप्लिकेशनद्वारे माहितीचे प्रसारण
आणि डाउनलोड करणे, संवाद साधणे आणि शिक्षक आणि समवयस्कांशी संवाद साधणे सुलभ करते. हे कोर्स वर्क किंवा शिक्षणाचा कोर्स पूर्ण करण्यात मदत करेल. ई-लर्निंग. अनेक संस्था, औद्योगिक घरे, व्यावसायिक घरे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र दूर अंतरावर शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. हे सामान्यतः व्हिडिओवरील व्याख्यानांच्या स्वरूपात किंवा ईमेलद्वारे आणि ई-लायब्ररीमध्ये प्रवेश करण्यासाठी केले जातात. ई-लर्निंगद्वारे शिकणाऱ्याला दूरपासून शेजारच्या शेजारी अक्षरशः कुठेही शिकवले जाऊ शकते. डिजिटल स्किल्स ॲप. IT ने आपल्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक आणि मल्टीमीडिया हे पैलू आहेत जे आपण जवळजवळ दररोज वापरतो. ही कार्ये सुलभ करणारे अनेक ॲप्लिकेशन्स किंवा ॲप्स आहेत. LMS टूल. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम खालील कार्यासाठी विद्यापीठे आणि इतर संस्थांद्वारे वापरली जातात. 1. माहिती देणे. 2. रजिस्ट्रेशन. 3. फी भरणे. 4. शैक्षणिक साहित्याचे वितरण. 5. ग्रंथालय सेवा. 6. व्याख्याने. 7. सेमिनार्स. 8. असाइनमेंटचे सादरीकरण आणि मूल्यमापन. 9. परीक्षा घेणे. 10. ट्रेनर लर्नर इंटरॅक्शन. भारत स्किल्स वेबसाईट. ही वेबसाईट कौशल्यासाठी एक सेंट्रल रिपॉझिटरी आहे आणि ती विद्यार्थ्यांना प्रदान करते. 1. NSQF अभ्यासक्रम. 2. अभ्यासक्रम साहित्य. 3. व्हिडिओ. 4. प्रश्न बँका. 5. मॉक टेस्ट. तर मित्रांनो, हे आपल्याला या मॉड्यूलच्या पहिल्या भागाच्या शेवटी आणते. या भागात आपण जे शिकलो त्याची त्वरित पुनरावृत्ती करूया. या भागात आपण काय शिकलो याचा एक झटपट आढावा घेऊया. 1. इंटरनेट. 2. ईमेल अर्ज. 3. ई-लर्निंग. 4. डिजिटल कौशल्य ॲप. 5. LMS साधने. 6. भारत कौशल्य वेबसाईट.